आता लक्ष दे संस्कार. शेवटचे 5 दिवस राहिले आपल्याकडे. आता शेवटच्या 5 दिवसामध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही ते सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात प्रथम तर काय करायचं शेवटच्या 5 दिवसांमध्ये ते समजून घ्यायचं. आता शेवटच्या 5 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची. फक्त आणि फक्त काय करायचे? रिव्हिजन. जे मागे झालं सर्व गोष्टी काय करत जायचं तुम्हाला? रिवाइज रिवाइज रिवाइज. आता नवीन कुठला टॉपिक करण्याची आवश्यकता नाही. फक्त लेक्चरला जे शिकवलं जाणार किंवा लेक्चर मधून जे तुम्ही बघणार त्याचे तुम्हाला सारखे सारखे काय करायचे? रिव्हिजन. आणि रिव्हिजन करून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे का 1000% करायचे. किती पर्सेंट करायचे? 1000%. आतापर्यंत तुम्ही अनेक एमसीक्यूज सॉल्व केले ते मला मान्य आहे सर्व. आता त्या एमसीक्यूज मध्ये तुम्हाला स्वतःचं आयडेंटिफिकेशन करायचंय की मला कुठल्या कन्सेप्ट मध्ये कमी मार्क्स मिळाले, मी कुठल्या प्रश्नामध्ये चुकलो. त्या सर्व चुका आणि त्या सर्व वहीमध्ये असणाऱ्या चुका तुम्हाला एक एक शोधून काढायचं आणि त्या चुका सीईटीला पुन्हा परत होणार नाही याची दक्षता घ्यायची. कळालं मी काय सांगितलं? पहिला मुद्दा मी काय सांगितलं? आता फक्त आणि फक्त काय करायचे तुम्हाला? रिव्हिजन. काय करायचे? रिव्हिजन. सारखं सारखं बघा, जरी कळालं नाही तरी. समजलं? दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली? एक मिस्टेक बुक मी 1000 वेळेस पहिल्यापासून सांगत आलोय, आता पण सांगत राहणार. एक वही करून टाका 1-2 पेजेस मध्ये, तिथं लिहा तुम्ही काय काय चुका केल्या काय काय सर्व नोट डाऊन करून टाका आणि त्याला रोज बघत राहा. त्याला काय करायचं? रोज बघत राहायचं. एवढं समजलं मी काय सांगितलं? अजून काय करायचं सर आम्ही? आता इमॅजिन कर 22 तारखेला तुझी परीक्षा आहे. जस्ट इमॅजिन कर 21 तारखेला काय करू सर आम्ही? असा प्रश्न पडणार ना. 21 तारखेला व्यवस्थितपणे रात्री व्यवस्थित निद्रा घ्यायची आहे. चांगलं 7-8 तास झोपायचं. किती तास झोपायचा? 7-8 तास. सर असं का सांगताय? समज 22 ला पेपर आहे, 21 ला तू झोपला नाही, बरोबर आहे. 22 ला तुझी मेंटल अवस्था व्यवस्थित राहणार का नाही राहणार? पेपरामध्ये झोप येणार का नाही येणार? येणार. मेंदू थकलेल्या अवस्थेत असणार का नसणार? चांगलं कार्य करणार, तुझी एवढी मेहनत सफल होणार का असफल होणार आहे? असफल होणार, बरोबर. मग 21 तारखेला सर्व नियोजन सांगते लास्ट 5 दिवसाचं. आजची 17 तारीख आहे, आज रिव्हिजन कर, रिव्हिजन कर. 18 आहे रिव्हिजन कर, 19 आहे रिव्हिजन कर, 20 आहे रिव्हिजन कर. 20 पर्यंत तुला दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायचा, समजलं? आणि 21 तारखेला काय करणार? व्यवस्थित चांगलं झोपणार, चांगलं जेवणार, चांगले विचार करणार, चांगलं जे चुका केल्या त्या बघणार फक्त, बाकी दुसरं काही सुद्धा करायचं. 22 ला काय करणार? देवाच्या मंदिरात जाणार, पाया पडणार, परीक्षा देणार, एमएसटी सीईटी मध्ये फोडणार. समजलं मी काय काय सांगितलं? या गोष्टी तुम्हाला शेवटच्या 5 दिवसांमध्ये करायचं. काय काय सांगितलं? पहिले काय करणार? सारखी सारखी सतत रिव्हिजन करणार का नाही करणार? का नुसतं सांगता म्हणून सांगायचं, ऐकायचं म्हणून ऐकायचं, करायचं तेच जे मनाला वाटणार असं करणार तर करा. नुकसान माझं नाही, नुकसान आपलं. मी काही जास्त फोर्स करू शकत नाही. करायचा तेवढा अनेक सरांनी प्रयत्न तर केलंय, केलं नाही असं नाही. त्याला माहिती, मला माहिती, तुम्हाला माहिती नाही माहिती, मला माहिती, त्याला माहिती, त्याच्यासाठी मी करतो, बाकी कोणासाठी मी करत. एवढं समजलंय सर्वांना? मी काय सांगितलं? रिव्हिजन करणार सर्व एकदम व्यवस्थित शेवटच्या 5 दिवसांमध्ये. दुसरी गोष्ट मिस्टेक आयडेंटिफाय करणार. तिसरी गोष्ट काय करणार? 21 तारखेला चांगलं झोपणार. सर झोपायचं म्हणजे अभ्यासच नाही करायचा का? अरे माझ्या हुशार बालकांनो, मी सांगितलं 7-8 तास झोपा, म्हणजे 12 पर्यंत अभ्यास केला तर सकाळी 7 वाजता उठा. 11 पर्यंत केला तर सकाळी 6 वाजता उठा. 12 तास झोपून राहिल्यावर काय उपयोग होणार नाही. कळालं सर्वांना? समजलंय? काय काय करायचं कळालं का?